नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या 19व्या वर्षी हसतमुखाने फाशीवर जाणारे शहीद हेमू कलानी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गांधीनगरमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. हेमू कलानी प्राथमिक शाळेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणाऱ्या शहीद हेमू कलानी यांचा जन्म 23 मार्च 1923 रोजी सिंध प्रांतात झाला होता. ते भारत छोडो चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अवघ्या 19व्या वर्षी देशासाठी हसत फाशी स्वीकारणारे शहीद हेमू कलानी यांचा स्मृतिदिन आज विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग घेत ब्रिटिश सत्तेला हादरा देणाऱ्या हेमू कलानी यांनी रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. अटकेनंतरही दयेची मागणी न करता त्यांनी देशासाठी बलिदान दिले. मला माझ्या देशासाठी मरायला आवडेल असे म्हणत त्यांनी फाशी स्वीकारली. त्यांना ब्रिटिश सरकारने 21 जानेवारी 1943 रोजी फाशी दिली होती. वयाच्या 19व्या वर्षी आपल्या देशासाठी फाशी स्वीकारणारा हा तरुण म्हणजे त्याग, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाचे जिवंत प्रतीक आहे. देशामध्ये त्यांच्या नावाने शाळा, महाविद्यालये, चौक, पुतळे, स्मारक आहेत. हेमू कलानी हे सिंधी समाजाचे नायक मानले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं हेमू कलानी प्राथमिक शाळेच्या वतीने गांधीनगर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. विविध ठिकाणी त्यांच्या फोटोचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांच्यासह भारतीय सिंधू सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय सिंधू सभेच्या वतीने दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करून हेमू कलानी यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.